दुश्मानी लढ आज दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल मध्यंतरी लय डांबऱ्याला हा म्हणजे तुमची समस्या डांबऱ्याची आहे. डाळिंबाच्या डांबऱ्या रोगाची तुमची समस्या आहे. दुसरी समस्या काय का डाळिंबात? हा मग यांची समस्या काय आहे? डांबऱ्या. हे लक्षात आलं? खरबुजे. हा खरबुजामध्ये काय काय समस्या आहेत तुम्हाला? समस्या मिडी अशी होती ती पेन्शिल सारखी आणि गळून जाते ओके. ही तुमची खरबुजाची समस्या आहे. बॉबी का दुसरं कुठली? लाईनपूर आहे. ही तुमची काय समस्या आहे? काय समस्या आहे तुमची? पण डाळिंबाची समस्या काय आहे? तेल्यावरती तुम्हाला काय पाहिजे? तेल्यावरचं औषध. मग तेल ही तुमच्या डाळिंबाची काय समस्या आहे? आता सध्या तुम्ही केळी लावलेली, पण तुमची समस्या अशी असेल की काहीच नाही. तसं नाही. माझं म्हणणं काय की सीताराम सरांकडनं म्हणजे रामाडे कंपनीचे त्यांच्याकडे तुम्ही कन्सल्टिंग करायला चालू केलेलं आहे. पण तुमची अशी समस्या मला पाहिजे की साहेब माझ्याकडे 50 किलो निघला पाहिजे. निघला ही काय मोठी समस्या आहे की नाही? येस. हा म्हणजे 70 पकडा. ओके. म्हणजे सरांची समस्या काय की माझा ॲव्हरेज 70 टन निघतोय, 100 पर्यंत कसं पोहोचायचं आहे ही तुमची काय समस्या आहे. सरांची समस्या काय 70 100 न्यायचं आहे आणि ड्रोननी फावण्यासारखं आपल्याकडे काय आहे का ही त्यांची काय समस्या आहे. तेल आलता. ओके. निमेडचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तेल आणि निमेडचा प्रॉब्लेम आहे त्या शेजारी. द्राक्षाला साईज होत नाही. मी गेल्या वर्षी कलंगडीला वापरलं होतं. रिझल्ट एक नंबर आला. 10 किलोचं एक कलिंगड झालं. 10 किलोचं एक कलिंगड जातं. त्याला काय वापरलं होतं? बायोसृष्टी, रूट मॅजिक, सायझर. किती झाड आहेत? 900 तो भार आहे. पहिला झालाय. माझा पहिला आत्ता झालाय ना. माझ्या पहिला जे आत्ता झालाय त्याला हायएस्ट साईज कितीपर्यंत पडली होती? साधारणतः 300 पर्यंत. आणि जो 4 भार झाले त्याला साईज कितीपर्यंत पडली हायएस्ट? ते साईज तेच राहिले. कुठली व्हरायटी आहे? सुपर भगवा का जुना भगवा? हा ती जुना भगवा. हो ती तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम कुठला आहे? साईजचा. औषध वापरताना सरासरी त्याचं मॅक्झिमम डाळिंबीसाठी एकरी किती अपेक्षित आहे? खर्च अपेक्षित आहे एकरी? ऊसासाठी कसं आहे प्रत्येक आपण काय करतो साईज वाढव. आता माझ्या प्रश्नात साईज वाढवण्यासाठी आपण खर्च करत असतो. व्हेरी गुड. त्या उत्पन्नाच्या मानाने त्याचा अगदी बरोबर आहे. आपल्याला उत्पन्न खर्च, उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागला आणि तर शेती परवडू, आदरा शेती परवडणार नाही. रोगाचं औषध आहे. मर रोगाचं औषध आहे का? आता आपण गेल्या वर्षी रामायग्रोचं औषध वापरले. हा आपले 600 झाड आहे. झाडं वापरता असल्यामध्ये ते 1400 झाडं रोगने गेली. हा ॲव्हरेज त्याच्या अगोदरपेक्षा चांगला निघाला. हा म्हणजे मर रोगाची झाडं गेली तरी बी ॲव्हरेज चांगला. पण तरी पण ॲव्हरेज निघालं. तुम्ही रामाची खतं वापरलेली आहे. फक्त तुमची समस्या काय? मर रोग. ओके. ऊसाची लागवड करा. ओके. पूर्ण मार्गदर्शन आपल्याला राहुल सरांचंच करायचं. चालू वर्षापासूनच आपण रामायग्रोटेला सुरुवात करणार आहोत. ओके. आपलं टनी 100 टनाच्या पुढे टार्गेट आहे आपल्याला. 86-032 वर. ओके. ओके. आणि डाळिंबाचा आता चालवला आहे पुढच्या टोटल 12,000 आहे. सरांनी येऊन प्लॉटला विजिट दिलं. पूर्ण किती टोटल खर्च होऊ द्या 100% रामायग्रोटेकच करायचं आपलं. 100% रामाडे करायचं आहे. मग तुमची समस्या काय की 100 टन काढायचं आहे? हा आपल्याला आवडीच काढला मला. आपलं कसं प्लॉटला आता तुम्ही कसं इथं मिटिंग घेतली तशी आपल्या प्लॉटर येऊन पुढच्या वर्षी आपल्या प्लॉटर मिटिंग झाली पाहिजे. ओके. केळीची बाग आहे 1.5 एकर. आत्ता लागण झाली 2 महिने झाले. मला 70 किलोच्या पुढे घड यावा अशी तुमची अपेक्षा आहे. सरासरी 70 किलो का हायएस्ट 70 किलो? हायेस्ट 70. सरासरी 60. सरासरी 60 किलो. किती एकर केळी तुमची? 1.5 एकर आहे. लावून किती दिवस झालं? 2 महिने. 2 महिने. ओके. आणि दुसरी काय प्रॉब्लेम की घड जरी चांगले आले तरी कितीही त्याला बांधा काही करा ते झाड पडतं. ते एकही झाड पडू नये त्यासाठी काय आपल्याकडे ओके
मिली बघून आत येते. डाळिंबीला आज 2 वर्ष आम्हाला मिलीबगचा प्रॉब्लेम. दुसरा काही त्या नाही अगोदर नव्हता. त्याच्या अगोदर नव्हता. पण आता हे 2 वर्ष पण चालू झालेला 2 वर्षामध्ये चालू झालेला. प्लॉट मधलं गांडूळ सगळं देशू धडायला लागलं. गांडूळ हे बी शिल्लक राहणार नाही अशी आपण आतापर्यंत खतं वापरतोय का वापरतोय. ती खतं जर वापरली तर सरांचा 70 किलोचं घड निघेल का? बोला असं करा, काय अडचण नाही. निघेल का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जी औषध गांडूळ मारतं ती शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? बोला. जी औषध गांडूळ मारतं ती शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? सर बोला. पाठीमाग काका, जी औषध गांडूळ मारतं ती शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? नक्की. मग आजपर्यंत शेतकऱ्यांनी काय केलंय? पैसे देऊन गांडूळ मारलाय. काय मारलाय? पैसे द्यायचं आणि गांडूळ आणायचं, इसकडायचं, सोडायचं आणि गांडूळ मारायचा आणि मग त्या कंपनीला म्हणायचं, त्या कंपनीच्या माणसाला, सर उत्पन्न निघत नाही. गांडूळ न मारता सुद्धा उत्पन्न वाढलं पाहिजे असं शेतकऱ्याकडे पर्याय आहे का? हा नीट सांगा, आहे का? आहे. नाही म्हणायचं नाही, आहे. मला सांगा 60 वर्षापूर्वी कुठल्या शेतकऱ्याने 60 सोडा 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी कुठल्या शेतकऱ्याने दुकानात जाऊन खत आणलेलं बघितलंय का? 30 वर्षापूर्वी बघितलंय का? मग खत कुठलं होतं? घरचंच. काय होतं? शेणखत, लेंडीखत, गावखत, कोंबडखत. अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मी तुम्हाला रासायनिक खत वापरायचंच नाही असं म्हणत नाही. माझं म्हणणं काय की रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यामुळं आपल्या जमिनीचं बॅलन्सिंग संपलेलं आहे. त्याला म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब. काय म्हणतो आपण? सेंद्रिय कर्ब. CN रेशो काय म्हणतो? तो काय झालाय? देशोधडे लागलेला आहे. त्याच्यामुळे आपलं उत्पन्न काय चाललंय? घटत चाललेलं आहे. आता मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी स्पेशल प्रोडक्ट काढले. सेंद्रिय कर्ब वाढवा. काय वाढवा? सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी स्पेशल प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे. पण मला सांगा, औषधं असताना जर सेंद्रिय जर जैविक असेल ना तर सेंद्रिय आणि जैविक औषधाचं काम एक असतं. पहिलं, जमिनीचा CN रेशो वाढला की जमिनीमध्ये ताकद आली की पीक रोगाला बळी पडत नाही. आता माती पैलवान आहे का आपली? आहे का? पैलवान शेतकरी आहे पण माती पैलवान राहिलेली नाही. पहिलं कुठं वापरावं लागेल? शेणखत, गावखत, लेंडी पावडर, कोंबड खत आणि पहिली गोष्ट ऊसाचा पाचूस जाळायची गरज नाही. ती जर तुम्ही हाय असं जर कुठे केलं तर तिथं तुमचं 4 ते 5 टन काय झालेलं खत तयार झालेलं आहे. किडीचा पाळा जाळतो आपण, जाळायची गरजच नाही. ही जर तुम्ही कुजवलं तर तुमचं आयतं खत आहे. कारण ज्या वेळेस देवाने पृथ्वी तयार केली ना, तर ज्याचं खाद्य त्याला तयार करून दिलेलं आहे. आणि त्या कातळामध्ये काय करायचं? फवारणी करायची. काय करायची? फवारणी करायची. पानावरती काय करायची? फक्त फवारणी करता असताना रान ओलं पाहिजे. काय पाहिजे? रान ओलं पाहिजे. एवढी फक्त काळजी घ्यायची. हे जर केलं तर फवारणी केल्यापासून 45 दिवसामध्ये तुमचा कसलाही पाला असू द्या, पाल्याची माती होणार. काय होणार? पाल्याची माती होणार. आयतं खत का विकत खत? आयतं का विकत? शेणके साहेब, आयतं का विकत? आयतं ना. विकत आणायची गरज? हा, फक्त विकत काय आणायचंय? कुजवणारे जीवन ज्याला म्हणतात डिकंपोज. ते मार्केटमध्ये कुठेही मिळतं. आमच्याकडे सुद्धा आमच्या माणसाला तुम्ही निघून तो प्लॉट दाखवू शकता. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला कुजवण्यावरती भर द्यावा लागणार आहे, शेणखतावरती भर द्यावा लागणार आहे. तुम्ही रामायटिकच्या संपर्कात किती दिवसापासून? 4 वर्ष. किती वर्षापासून? 4 वर्ष झालं. 4 वर्षापूर्वी तुम्ही रानाला बेसल डोस किती टाकत होता? बेसल डोस लय होतं. किती पिशव्या होत्या 400 झाडाला? 400 झाडाला कमीत कमी 15 पिशव्या. आणि शेणखत प्रमाण? शेणखताचं प्रमाण पण किती प्रमाणात कमी होतं जास्त होतं बेसल डोस पेक्षा? शेणखताचं जास्त होतं. आणि बेसल डोस कमी केला आणि शेणखत वाढवला. शेणखत वाढवल्यावर बेसल डोस पूर्णच बंद केला. तेव्हापासून तुमचा बदल काय झाला? बदल म्हणजे उत्पन्न 3 पट वाढ. बरं, आता तुम्ही कशाला म्हणजे तुमची बाग कुठली? बघवा म्हणजे सोलापूर लाल डाळिंब. सोलापूर लालची डाळिंबची झाड किती तुमची? 400. 400 येते.
4 वर्षापूर्वीचं उत्पन्न म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी तुमची मानसिकता काय होती त्या डाळिंबीची? काय नाही मला वाटायचं रामागृती औषध वापरून साईज येईल का, माल स्टँड होईल का, अशी मनामध्ये भीती निर्माण होत होती. पण पूर्ण 1 वर्ष गेल्यानंतर बाग स्टँड झाली, त्या मालाची क्वालिटी वेगळीच मला आता दिसायची. सोलापूर लाल जी व्हरायटी तुमची त्याचं साईज काय झाली, साईज चांगली झाली. किती ह्यांना सांगा की? 250-300 ग्रॅम पर्यंत झाली. आणि वर्षातून किती पिकं धरता तुम्ही सोलापूर? डबल पीक काढलं होतं. डबल पिकामध्ये उत्पन्न किती निघतं तुमचं? पण पहिल्या पिकाला 12.5 टन निघाला होता आणि दुसऱ्याला 8.5 टन. पैसे किती झाले त्याचं? पैसे 19.5 लाख रुपये झाले. म्हणजे एका वर्षात 2 पिकं घेऊन 19.5. 19.5 लाख. 30 टन झाला मग. सोलापूर लाल व्हरायटी 420 झाडं. बरं, मग ही जर तुम्हाला जर प्रयोग सांगितला नसता शेणखताचा, तर तुमचं ह्याच्या अगोदरची मानसिकता तुम्ही काय, तुमच्या घरची काय चालते? रासायनिक झाडच टिकत नाही. टिकत नव्हती. मग तुमची घरची काय मदत होती तुम्हाला? मारायची जी बंद केलं ही सुरुवातीला मारायची काढून टाका. बाग काढून टाकायला चालला. तुम्हाला काय सांगितलं पहिल्यांदा? 1 वर्ष थांबा म्हणले. सगळा अनुभव घेतल्यानंतर आता म्हणते की अजिबात एक चिमट बी मी रासायनिक टाकत नाही. म्हणजे शेणखत विषयी आता गांडुळाची संख्या किती आहे राहणार? फुल गांडूळ आहे, जमीन चांगली. यावर्षी किती टाकलाय? यावर्षी 2 कॅरेट टाकले ते एका झाडाला. किती दिवसात बाग धरली खाली झाल्यानंतर? खाली झालं कुठं 15 दिवस सुद्धा विश्रांती नसते. सोलापूरला आलं आणि सोलापूरला आलं ह्या व्हरायटी बद्दल काय वाटतं? म्हणजे 1 नंबर क्वालिटी सोलापूर. आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता हो? कुठला लावा? आपल्या बागुपेक्षा सोलापूरला सगळ्यात वा. म्हणजे 420 झाडात एका वर्षाचं धरलं तर 19.5 लाख रुपये उत्पन्न झालं तर कुठलंच पीक देऊ शकत नाही. बघा तुमच्या लक्षात काय ह्याने काय सांगितले, रासायनिक काय केले, कमी केले आणि सेंद्रिय खत वाढवत नेलेलं आहे. सांगण्यात तात्पर्य की आपलं तुमचं चुकत नाही, जो तुम्हाला गाईड करतो ना. प्रत्येकाला जे प्रॉब्लेम येतात ना, म्हणतात ना पाऊस म्हणजे डांबरे येत आहे किंवा माझा रोग कंट्रोल होत नाही किंवा तेलकट जास्त येत आहे किंवा माझी बाग रोगाला जास्त बळी पडते, त्याला कारण हेच आहे. कारण तुमची जमिनीतलं जर तुमचं शेणखताचं जर प्रमाण कमी असलं तर तुमची मुळी जास्त प्रमाणात चालत नाही. जर मुळी जास्त नाही चालली तर मुळीला जास्त तुमचा निमेटोरचा प्रॉब्लेम येतो. निमेटोरला प्रॉब्लेम आला की तुमचं झाड रोगाला जास्त बळी पडतं. मग तुम्ही कुठलं बी औषध सोडा, काय बी करा, तुम्ही म्हणता माझं तेलकट कंट्रोल होत नाही, डांबऱ्या कंट्रोल होत नाही किंवा माझा बागेचा निमेटोडच कव्हर होत नाही. त्याला हे कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या बागात जे रानातलं हे नाही तुम्ही शेणखताचं प्रमाण पूर्ण कमी केलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बागातलं किंवा तुमच्या रानातलं शेणखताचं प्रमाण वाढवत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पिकामध्ये कधीच सक्सेस होणार नाही. ही आताची सत्य परिस्थिती आहे. नाही लक्षात आलं का? ह्यांच्याने उदाहरण तुमचं गाव कुठलं? हलदयवडी. सांगोला तालुका. किती वर्षापासून आपला प्रोडक्ट वापरताय? 4 वर्षापासून वापर. रिझल्ट कमी का वाढत चाललाय? नाही वाढत चाललाय. 4 वर्ष डाळिंबीच्या बागावर कुठली कामं केली तुम्ही आतापर्यंत? डाळिंबामध्ये झाल्या त्यात तुम्ही काही प्रगती केली संसारामध्ये? प्रगती भरपूर झाली. काय सांगा की जरा. जमिनीचं क्षेत्र वाढलंय. किती जमीन, किती एकर खरेदी केली? 5 एकर क्षेत्र होतं, आता 11.5 एकर झाले. पण मला सांगा, रामाडी कंपनीची खतं, रामाडी कंपनीचं मार्गदर्शन जर वापरलं नसतं तर प्रगती झाली असते का? परवडतच नाही शेती. रासायनिक रासायनिक परवडत. म्हणजे आता तुमची बाग ओळख करून द्या आम्हाला. तुमची ओळख करून द्या. माझं नाव अमोल दिनकर डोके, राहणार रामकोल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. माझी झाडाची संख्या आहे 350. ज्यावेळेस मी सुरुवातीला रासायनिक खत वापरत होतो त्यावेळेस इतक्या प्रमाणात केलं होतं की मी बाग काढायचं असं ठरवलं होतं. पण ज्यावेळेस भानवत सरांच्या आणि जाधव सरांची भेट झाली त्यावेळेस म्हणले आपले प्रोडक्ट वापरा, तेलकट कमी करू आपण आणि बाग सक्सेस करून जाऊ. आपण तिथून ह्यांचे प्रोडक्ट वापरायला चालू केले. काय वापरले, कुठले प्रोडक्ट वापरले आपण? डाळिंब स्पेशल, पुन्हा रूट मॅजिक, पुन्हा म्हणजे बरेचसे बायोसृष्टी, निमकरण तेल, त्याच्यावरच पूर्ण त्याला कंट्रोल झाला. त्याला आता किती टक्के कंट्रोल झालाय? आता 70% तर कमी झालाय. पूर्णच कमी झालाय आणि आता नेक्स्ट बाग धरणार पूर्ण म्हणजे 99% तर होत झालाय. भेटवायच्या अगोदर पहिल्या वर्षी तुमचं उत्पन्न म्हणजे किती माल मार्केट? सुरुवातीला उत्पन्न किती होतं तुमचं? पण म्हणजे सुरुवातीला पहिलं पीक निघालं 5-6 टन, पण मार्केटनं गावल्यामुळे झाले 3-3.5 लाख रुपये. आणि ज्यावेळेस रामायगडचे औषध वापरली त्यावेळेस माझं उत्पन्न निघालं 5 टन माल निघाला आणि मार्केट चांगल्या गावल्यामुळे 5-5.5 लाख रुपये माझे झाले. दुसऱ्या पिकाला किती झालं? दुसऱ्या पिकाला 5-5.5 लाख रुपये झाले. म्हणजे आता हे तुमचं तिसरं पीक आहे. तिसरं पीक. तिसऱ्या पिकात तुमचं जर तुम्ही रासायनिकचं प्रमाण जास्त वाढवलं असतं, शेणखताचं प्रमाण तुम्हाला जर वाढवायला लावलं नसतं तर हे शक्य झालं असतं का? शक्य झालं नसतं. बाग काढायची वेळ आली असते आज. पण तुमची मानसिकता काय होती? आम्हाला भेटला होता त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं आम्हाला जर त्यातनं सक्सेस होत असेल तर आम्ही ठेवणार आहे, नाही बाग काढणार आहे म्हणून असं. ही कधी आणि तुम्हाला शब्द काय दिलता?
आपण सक्सेस करून दाखवू आणि एवढा माल काढून पण दाखवू. सक्सेस करून आज किती वर्ष झालं म्हणजे आपण 3 वर्ष झालं मी प्रोडक्ट वापरतोय आणि 3 वर्ष झाले. बरं आता ही जे बसले शेतकरी हा. यांनी जर असं माईक वगैरे जरा यांनी जर रामडे कंपनीचा प्रतिनिधीचा सल्ला घेतला हा. यांनी जर रामडे कंपनी जर खतं वापरली तर यांचं किती टक्के नुकसान होऊ शकतं? भरपूर नुकसान होऊ शकते. म्हणजे रासायनिक वापरलं तर रामायण वापराचं नुकसान होऊ शकतं का? नाही ना, हा. कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगतच नाही की बघा एक डोक्यात ठेवा, मातीवर काम केलं तर कुणासमोर झुकायची गरज पडत नाही. नमस्कार सगळ्याला. माझं नाव चंद्रकांत महादेव बंडगर, राहणार डोके वस्ती, बापू डोकेच्यात कामाला 10 वर्षापासून. म्हणजे प्रमोद डोक्याने त्यांचं त्याला बापू डोके प्रमोद म्हणतात. बापू डोके. हा, माजी नगरसेवक आहेत मोहनचे. त्यांची म्हणजे झाड किती आहे तुमची डाळिंबी? 1300 झाड आहे ती. 13 झाड बाग आहे. बर. बापूनी रामाटेक वाढण्यास कारण काय? म्हणजे इकडे बघितलं का बरं? तसं तर पहिल्या वर्षी जरा ते नवीन मास्तर होता मोहळचा, थोडं त्यांचं बाकीचं वर खातं लय होतं. बेसळ डोस किती होतं त्याला? लय होतं, सांगितलं तेवढं 2 प्रमाणानं जास्त होतं. आता शेणखताचं प्रमाण आता कुणानुसार केलं? शेणखताचं बापूच्या नुसार आहे का कुणानुसार? तुमच्यानुसार केले, वाढवले, वाढवलंय, प्रमाण वाढलं. प्रमाण वाढलं. मग आता शेणखत टाकल्यापासून मुळी किती दिवशी चालू झाली तुम्हाला? मुळी शेणखत टाकल्यान पाणी सोडल्यावर कमीत कमी 10 दिवसात पांढरी मुळी दिसायला लागली. लागली. बापू काय म्हणत होते एवढ्या लवकर मुळी येत नाही. येत नाही? हा, तर उकरून बघितलं तर पांढरी मुळी चालू झाली. बर. आता बागाची कंडिशन कशी आहे? आता बागेची कंडिशन 1 नंबर आहे, कोणी पण येऊन बघू शकताय. फुलाची कंडिशन पूर्ण बागाला भरून आहे. रामायण खतं वापरली नसती हा, तर थोडं कमी ह्याच्यापेक्षा बाकी जर वापरलं सर, एवढे गेल्या वर्षी आम्ही वापरलं होतं बाकीचं, तर एवढं कळी आलीच नव्हती. हा. त्याला अजून मेहनत करून अजून फवारणी हे करून मग कळी आणली. त्यात अजून थोडं कमीच फळ होतं. मग आता जे कोण डाळिंब बागायतदार आहेत त्यांच्यासाठी रामायण कंपनीच्या खतांचा काय सल्ला देऊ शकाल? सल्ला काय चांगलंच आहे म्हणून रामन कंपनी 1 नंबर आहे. बर घेऊ शकता तुम्ही, वापरू शकता. हे बघितलं तर डाळिंबीमध्ये जर तुम्ही डाळिंब जर शेतकरी असेल तर त्याला सगळ्यात महत्वाचं तुमचं शेणखत आणि शेणखत नंतर तुमची जे रेस्ट पिरियड असतो त्या रेस्ट पिरियडला तुम्ही काय करता त्या पिकासाठी ते महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचे डाळिंब्यामध्ये छाटणी जर योग्य नसेल आणि छाटणी जर तुम्ही आयऱ्याकडून 2 रुपये वाचून किंवा 5 रुपये वाचून जर तुमची जिथं 10, 12, 15, 20 रुपये झाड छाटत असेल आणि तुम्हाला 5 रुपयात छाटून देत असेल तर तुम्ही लगे पळता त्याकडून छाटून घेता. तिथंच तुमचं सगळ्यात चुकतंय. तुम्हाला ते येडं वाकडं कसं बी छाटून देतंय, तुम्ही त्याकडे लक्ष देत ना आणि तुम्हाला पुन्हा नंतर प्रॉब्लेम येत. चांगलं येते आणि पीक चांगलं आलं की शेतकरी चेहऱ्यावरती काय येते? टवटवी येते, हास्य तयार होते. टाका, पण कशाची? सेंद्रिय खताची, शेण खताची, लेंडी खताची, कोंबड खताची, मळीची. काय टाका? पोती टाका. पण जी टाकतं ना दाणेदार वगैरे अमुक फललं ती तुम्हाला बंद करावं. आणि ती बंद केलं की आम्ही तुम्हाला स्टाम्प देणार. आमची सगळी माणसं तेल येणारच नाही, डांबरे येणारच नाही, कोजवा येणारच नाही, मर होणारच नाही. किडीचं 70 किलो घड काढू शकतो, पण कधी ऐकलं रासायनिक कमी केलं तर हे करू शकतो. जसं सरांनी काय सांगितलं, डाळिंबामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला विश्रांती काळात लई नेट लावा लागणार आहे. कधी? विश्रांती काळात. आपण नेट कधी लावतो? बाग इथं केळं पानगळ झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचं बघायला गेलं तर आम्ही प्लॉट बघायला गेलं तर विश्रांती काळात झाडं खाली असते आणि गावात जास्त वर असतं. म्हणजे त्या टायमाला ज्या टायमाला बाग धरणार त्या टायमाला गवताकडे लक्ष द्यायचं. तोपर्यंत सगळं पिनहोलनं मरहोलनं तुमचं सगळं रान जे रोगराई असते ती पसरलेली असते. पुन्हा म्हणतो तुम्ही बागात रोगराई का वाढते किंवा मर रोगाचं प्रमाण का वाढतं किंवा पिनहोलचं प्रॉब्लेम का वाढतं. तुम्ही जर ह्याच्याकडे जर लक्ष दिलं सुरुवातीपासून तर तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही आणि त्यासाठी औषध हुडकायची सुद्धा गरज पडणार नाही. लक्षात आलं? कुठल्या कशा काम करायचं? आपल्याला रेशमीवरती काम करायचं आहे. आमच्या पद्धतीने तुम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. बाग अनसक्सेस होणार नाही. बागेवरती तेल येणार की नाही असं नाही का? शेजारचा चांगला पाहिजे ना. शेजार चांगला नसेल त्याने जर औषध तेलाची बाग सोडून दिली तर तेलाचं जीवन कुठं आलं? आपल्याला दुसरं ना. हा, पण मी गॅरंटी देतो की 90% तेल येणार नाही. किती टक्के? 90%, 95%, 98% तेल येणार नाही. पण आपल्याला त्या बागेवरती काम करायचे रेस्ट पिरियड पासून. कधीपासून? विश्रांती काळापासून. विश्रांती काळात काय करावं लागतं? जी तुम्ही खत भरता ना बाग धरल्यावर ती खत कुठं भरायचं? फक्त विश्रांती काळात. ज्यावेळेस तुमचा बागेचा शेवटचं कॅरेट तुटतं, पिकअप निघून जातो, त्यावेळेस जी दिवस उगवतो ती बागाचा तुमचा पहिला दिवस आहे. कुठला दिवस आहे? पहिला दिवस. मग त्या पहिल्या दिवसापासून ते 15 दिवसात बेड फोडायचा आहे. त्यात जी तुम्हाला गावखत, कोंबड खत, लेंडी पावडर जी भरायची कधी भरायची? या विश्रांती काळामध्ये 2-4 पाणी सोडायची. त्या 2-4 पाण्यामध्ये आमच्या औषध आहेत.
ही तुम्हाला आमची म्हणजे प्रतिनिधी सांगते कुठलं औषध कसं सोडायचं ते सोडा, बाग सक्सेस होणार म्हणजे होणार. तर काडी कधी तयार करायची या विश्रांती काळामध्ये, काटा कधी तयार करायचा आहे विश्रांती काळामध्ये. आता खरं सांगावं, काडी आणि काटा इतर मारल्यानंतर तयार होतो का? होतो का? होतच नाही. बरं, जी कोण तुम्हाला कन्सल्टिंग करत त्यांनी कधी सांगितलं का की विश्रांती काळात बागेला खत भरला पाहिजे? आमचं म्हणणं काय, तुम्ही रासायनिक भरा नंतर सेंद्रिय भरा, पण कधी भरा विश्रांती काळामध्ये. बाग इतर मारल्याच्या त्या बेडला हात लावायचा नाही, बाग तुटेपर्यंत हात लावायचा नाही, बाग तुटेपर्यंत हातच लावायचा आहे. हा खुरपायचा खुरपा, तणनाशक मारा, पण तुम्हाला रासायनिक खत आणण्याची गरज नाही. आता मग अशी कोण म्हणलं की डाळिंबाचा खर्च किती आहे? आमचा डाळिंबाचा खर्च आहे फवारणीचा आणि ड्रिपचा 70 ते 75,000 रुपये. 70 ते काहीच टाकायचं नाही, खाल्लं वॉटर सोल्युबल बी सोडायचं नाही. जी काही विश्रांती काळात खत भरायचंय ती भरायचं. आता दुसरं ऊसाचा खर्च आहे आमचा. आता मग सरकार म्हणजे 100 टन काढायला, 100 टन. आता खरं सांगा, 100 टन जर एका एकरात ऊस काढायचा असेल तर त्याला खर्च किती करावा लागेल एकरी? ती सरी फिरी सोडायचं नाही बरं का, सरी सोडणं सरी खांडणं ती धरायचं नाही. खतांचा सांगतो किती खर्च करावा लागेल तेव्हा 100 टन निघेल? 10,000, 20,000, 30,000, 40,000. आजकाल लोकांच्या आमच्या मुलांना फोन येतात, साहेब मी 30,000 तुम्हाला देतो, 100 टन काढून द्या. 30,000 100 टन निघेल का? साहेब कमीत कमी उसाला 60, 70, 80,000 रुपये खर्च करावे लागतील तेव्हा 100 टन निघू शकतो. पण आमचा माणूस तुमचं काम कधी करणार? ज्यावेळेस ऊस लावायचं ना त्याच्या आधी 4 महिने तुमच्याकडे येणार, तुम्हाला सांगणार आधी ताक प्यारा, अमुक प्यारा, फलाना प्यारा, ती गाडा, खर्च कमी करा आणि नंतर आपण उत्पन्न वाढवू. डायरेक्ट आम्ही रासायनिक कमी करायला लावणार की, पण त्याच्या आधी जी काय आमचं मेथड आहे काम करण्याची ती तुम्हाला सांगणार, नंतर तुमचं रासायनिक कमी करणार, पण 100 टन काढून देणार. आमचा 100 टनाचा खर्च आहे आमच्या औषधाचा, आमच्या 60,000 रुपये. पण 100 टन 12 महिने निघत नाही, ही डोक्यात ठेवा. तुम्ही म्हणा 12 महिने 100 टन आमच्या बापाचे निघणार नाही. 100 टन काढायला 14 महिने 16 महिने थांबावं लागल, ही डोक्यात घ्या. तेवढं आमच्या औषधामध्ये ताकद. कारण आमच्या औषध पहिली कशावर काम करतात? मातीवरती, नंतर पिकावरती आणि नंतर शेतकऱ्यावरती काम करतात. तसं यांनी काय सांगितलं, पहिली होती 5 एकर आणि परत आज झाली 11.5 एकर, म्हणजे वाढली कमी झाली. मी तुम्हाला एक सांगतो, रामडे कंपनीच्या प्रतिकडे जर तुम्ही तुमची शेती कन्सेंट जर दिली तर ही एकराची 2 एकर होईल. रामडे कंपनीच्या प्रतिनिधीला खूप चांगल्या प्रकारचं कन्सल्टिंग केल्यामुळं, जमिनीमध्ये गांडूळ वाढल्यामुळं, पिकाचे पैसे केल्यामुळं रामायगड कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकरी बांधवांनी 1 तोळ्याची 1.5 तोळ्याची चेन घातलेली आहे. कुणी? शेतकऱ्यांनी. आम्ही गाडा म्हणलेलं नाही, पण शेतकरी काय होतं, त्यांनी काय सांगितलं, फेल जात होती पैसे झालं, 3 वर्ष फेल जात होती पैसे झाले. आता पैशाला माणूस काय म्हणतो, तुमचा पायगुण लय चांगला. आमचा पायगुण का चांगला आहे? आम्ही रासायनिकच्या नादी लागत. आमचा फॉर्म्युला आहे 80-20चा. 80% जैविक आणि 20% रासायनिक. 80% जैविक आणि 20% काय? 20% म्हणजे कशासाठी? फवारणीसाठी, ड्रीपसाठी. ड्रीपला आमचंच तगड आहे. समजा आता लयच जसं कोण म्हणलं आता थ्रिप्स आलं की ज्या 40 वर्षापासून भारतामध्ये काम करतात, भारतात एक बी कंपनी भारतात काम करत नाही, ज्यात ना भाषेच्या. आता तर एवढं फॅन्ड गेलं शेतकऱ्यांचं. मला काल एकाचा फोन आला, सर तुमचं मेड इन काय? मला मेड इन म्हणजे काय? नाही मी मेड इन जपानची खतं वापरतो ना. मला काल एकाचा फोन आला, मी रेकॉर्डून तुम्हाला दाखवतो. सर म्हणजे तुमचं मेड इन काय? म्हणजे मेड इन इंडिया. मेड इन इंडिया जगातलं पहिलं औषध आहे नेमकं. जगातलं पहिलं औषध नेमकं. जगातलं पहिलं औषध आहे. जगातलं जे हे औषध बाटलीत फोडल्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये टाकायचं, स्टीलचं भांडं गॅसवरती ठेवायचं, गरम करायला त्यात टाकायचा भीमसेन कापूर विरघळायचा, थंड करायचं आणि मग फवारायचं. जगातलं कुठलं औषध आहे? पहिलं 45 दिवसाला जर सोडलं तर तुमच्या बागेत निमेटोड हा येणारच नाही. एकीकडे शेणखत एकीकडे टाकल्या आणि तुमचे पाणी पडते डाळिंबीच्या बुडापाशी, तर ही जर तुम्ही जर बेसिक गोष्टीकडे जर लक्ष नाही दिलं तर निमेटोड हे कंटिन्यू येणार. कारण तुम्ही जर ड्रिप इरिगेशन जर पाण्याची व्यवस्था जर व्यवस्थित केली तर तुम्हाला कधीच भेडसावणार नाही. कारण तुम्ही महिन्याला जर नुसतं निमकरण भीमसेन कापूर जर खाल्लं सोडत राहिलं तर तुम्हाला कधीच निमेटोडचा प्रॉब्लेम जाणवणार नाही. जर तुम्ही जर बुडापाशीच तुमच्या बुडावर जर पाणी पाडत असेल तर निमेटोड हे हमखास तुम्हाला 8 दिवसाला जाणवणार. बघा शेतकरी मित्रांनो, आता सरांनी काय सांगितलं, ड्रिपर पशी मुळी पाहिजे आणि मुळी पशी ड्रिपर पाहिजे. ही लेक्चर बऱ्यापैकी शेतकरी इथं 90% आळशी शेतकरी येते.
साधारण सुरुवातीला म्हणजे सुरुवात जर केली तरी नळी एक आपलं जे ट्रिप आहे त्याकडे बघायला सुद्धा वेळ नसतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जे भानुसरांनी काय सांगितलं, ड्रीप कुठं पाहिजे, मुळीपाशी. आणि मुळीपाशी काय पाहिजे, ड्रीप आला पाहिजे, तिथं पाणी पडलं ही साधारणतः झाडाच्या बुडापासून 1.5 ते 2 फुटावर तुमचा ड्रिपर फाईल आहे. आता ही माहिती ऐकण्यासाठी शेतकरी मित्रांनो काही काही लोक सांगोला जातात, 2000 फी भरतात, का तर मोठा तज्ञ आलेला आहे. ती काय सांगतं, ड्रीप इथेच सोडा, ड्रीप तिथं द्यावा, हे सांगतं ना. आमचा माणूस तुम्हाला फ्री मध्ये सांगणार, पैसे घेणार नाही. ड्रीप किती फुटावर सोडायचं, ड्रीप किती फुटावर लावायचं, बुडापासून पाणी कमीत कमी 2 फुटावर पडलं, हे आमचा माणूस तुम्हाला काय सांगणार, पैसे घेऊन का फ्री मध्ये, फ्री मध्ये. कारण आमचा माणूस काय तज्ञ नाही असं लोकांचं म्हणणं आहे. पण आमच्या माणसाचा एवढा दम आहे, कारण आमची सगळी माणसं. सर तुमचं गाव कुठलं, गाव बोली शेती किती तुमच्याकडे, 8 एकर आहे. काय राहणार, रानात मिरची लागून चालू आहे आता, डाळिंब आहे, ऊस आहे, केळी आहे. तुमच्या काय राहणार, ऊस ऊस. सर ऊस आहे, खरबूज लावलेला आहे, डाळिंब आहे, गाव सौंदणी. हा, ऊस आणि डाळिंब, गाव सौंदणी. हा, तुमचं गाव, ऊस पेरू गाव समजाने. हा, तुमचं टाकळी सिकंदर, हा, पेरू, केळी, डाळिंब. पेरू, किळी आणि डाळिंब. हा, तुमचं तोंडले बनले तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. हा, राहणार काय, रानात ऊस आहे. ही कोण आहे सगळी, ही कोण आहे, नुसतं शेतकरी नाही हो, खानदानी. कारण खानदानी शेतकरी कधीच पैसे घेत नाही कोणाकडनं. हे जे शेतकरी बांधव आहेत ना, हे शेतकरी बांधव यांनी आमच्या इथे काय ठेवलं आहे, काय ठेवलं आहे, विश्वास ठेवून आमची जैविक औषध वापरायला चालू केलेलं आहे. काय केलेलं आहे, जैविक औषध वापरायला चालू केलेलं आहे. सर तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही औषध वापरले त्याचा रिझल्ट काय आला तुम्हाला. बाळासाहेब शंभराव वाघमारे. बाळासाहेब शामराव वाघमारे, गाव पोखरापूर. गाव पोखरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुम्ही रामडे कंपनीचं औषध वापरले. 3 वर्ष झाली सुरात रामा कंपनीशिवाय औषध कुठलंही फवारलं नाही. शेंडके साहेब महिन्याला 15 दिवसाला मार्गदर्शन ही करा ती करा. दुसरं कुठलंच औषध फवारलं नाही, मला विचारा. दुसरं काही नाही, मग बाकच काय, बाग एकदम चांगली आहे. पण चालू वर्षी शेतकळ झाली. चालू वर्षीचा प्रॉब्लेम आहे, मागच्या वर्षी मागच्या वर्षी एकदम नंबर आहे. 1 नंबर रिझल्ट. मग आता आलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आमच्यावरती विश्वास ठेवायला काय हरकत आहे का, आमच्यावरती विश्वास ठेवा का, ठेवते ती, ठेवा का, ठेवते ती. नक्की नक्की. नक्की. सर तुमचं नाव सांगा मला. संतोष गोरख चव्हाण, मुक्काम पोस्ट टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुमच्याकडे कुठलं पीक आहे, डाळिंब आणि लिंबू. डाळिंब आणि लिंबोणी. मग डाळिंब आणि लिंबोणीला तुम्ही रामडे कंपनीचं कोणतं खत वापरलंय, 1 महिना एक पण काय काय वापरलंय, कुठलं औषध वापरलं दिलेलं तरी, काही शाळा नाही. रूट मॅजिक, रामा इकडे रामा रॅमॅक्स वापरले की त्या दोघं काय काय वापरलंय मला सांगा. वन मॅक्स बायोक्रांती वापरलेलं आहे. नवीन मार्ग धरली डाळिंबाची किती झाड आहेत, 300. त्या एका महिन्यात बायोक्रांती किंवा रामा मॅक्स ह्याचा रिझल्ट काय आला तुम्हाला, चांगली फुटली बाग चांगली फुटली, कळी निघायला लागली आहे. आता मला खरं सांगा आमच्या शेतकरी बांधवांना की जर हे रामाडे कंपनीचं प्रोडक्ट जर जाधव सरांच्या माध्यमातून, भानू सरांच्या माध्यमातून जर तुम्ही वापरलं नसतं तर कळी पिढी अशी काय बाग पीक चांगली कुठली असते का, नक्की. म्हणजे रिझल्ट आहे. करायच्या अगोदर किती दिवस तुम्ही फोन केला, मी एकदाच फोन केलेला. पण नियोजन कधीपासून चालू झालं आपल्या, किती महिने अगोदरच 2 महिने चालू झालं, चालू झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे रेस्ट पिरियड पासून थोडक्यात रिझल्ट एक नंबर. हा, छाटणी कशी करायची इथपासून. बघा मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, कारण आलेली शेतकरी बांधव आहेत ना, ह्यांनी काय ठेवलाय, विश्वास ठेवलाय, रिझल्ट एक नंबर आहे. मी वापरतोय 4 वर्षापासून वापरताय. बर, कुठलं खत वापरताय 4 वर्षापासून, बायस पृष्ठी, बायस समृद्धी, मॅक्स सगळंच वापर. सगळंच वापरताय. कुठल्या पेळ वापरलंय, डाळिंबाला वापरलंय. डाळिंबाचा. मग डाळिंबाला 4 वर्षापासून तुम्हाला काय रिझल्ट आला, नाही 1 नंबर रिझल्ट आहे. 1 नंबर रिझल्ट आहे. नंबर आहे. मला 4 वर्षामध्ये रामडे कंपनीची खतं जर वापरली नसती तर नुकसान झालं असतं का तुमचं, लय नुकसान झालं असतं. नक्की. माझा फायदा काय झाला, फायदा रामा ॲग्रोटेकचं वापरल्यामुळे फायदा झाला. लय फायदा झाला. लय फायदा. तर तुम्ही शब्दात मी सांगू शकत नाही एवढा फायदा आलेला होय, होय. आहे. रामायटिकचे नवीन प्रोडक्ट निघाले, एन बॅक्टेरिया, पी बॅक्टेरिया आणि के बॅक्टेरिया. पी बॅक्टेरिया आणि के बॅक्टेरिया दिले. नवतीला तुमचे ह्याच्या अगोदर 4 वर्षाखाली जशी नव्हती पळत होती तशी नव्हतीला काय नाही ह्या वर्षी कसलाच प्रॉब्लेम, कसलाच प्रॉब्लेम, गोड झाली बाग. हा, हा, कसलाच प्रॉब्लेम. कसलाच प्रॉब्लेम. दिनकर डोके, हा, राणा रामकुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुमची कुठले काय रानामध्ये पीक आहे, डाळिंब आहे, त्याला कुठल्या रामाची कुठली खतं वापरले तुम्ही, नेमकरण तेल वापरलंय, डाळिंब पेशल, रूट मॅजिक, हा,
पूर्ण औषध रामागुरूच्या वापरले रिझल्ट कसं काय? एक नंबर. मग शेतकरी बांधवांनी वापरावी का? पूर्ण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरावे, विश्वास ठेवून एक नंबर औषध आहे. एक नंबर औषध आहे. हा. याने तुमचं नुकसान काय झालं का? काहीच नाही. कसं झालेलं? रासायनिक शेतकऱ्यांनी औषध वापरू नये, सगळ्यांनी जैविक वापरावे हे मला शिकायला भेटलं. म्हणजे रासायनिक कमी करावं आणि जैविकची कास धरावी. हा. माझं नाव सागर वसेकर, मी टाकळीचा आहे, टाकळी सिकंदरचा. मी गेल्या वर्षीपासून रामा प्रोडक्ट वापरतो, महेश सरांचं मार्गदर्शनाखाली वापरतोय. मग गेल्या वर्षी मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बाग धरल्यानंतर मुळींचा आलता. प्लस महेश सरांनी जी प्रोडक्ट दिली होते वॅमॅक्स रूट मॅजिक, त्यानंतर एक 15 ते 20 दिवसात मुळीचं काम म्हणजे भरपूर काम चालू झालं आणि बाग उत्तम प्रकारे आलेली. आता हे जर रामा मॅक्स आणि रूट मॅजिक वापरलं नसतं तर कितीच तोटा झाला असता तुमचा? तोटा म्हणजे बागच फेरी गेली असते पूर्ण. बाग फेरी हा, गेली. मग मला सांगा, अजून एक आहे. मागच्या वेळेस तुम्ही बाग धरली, बाग धरल्यानंतर तुम्ही रामाटेकला महेश सरांना फोन केला. हा, बाग धरल्यानंतर ह्याच्या अगोदर तुमच्या चुका काय झाल्या आणि त्या चुका जर तुम्ही महेश राऊत सरांकडे जर घेऊन गेला असता तुमच्या बागाची परिस्थिती काय झाली असते? मी काय बाग धरण्याअगोदर कुदळी होती बाग कुदळल्यानंतर लगेच धरली होती. मग ती मुळी चालू झाली ना, मग त्यानंतर मला माझ्या मित्रांनी सल्ला दिला आणि मैसरा बोलून घेतलं. त्यांनी ज्यानंतर प्रोडक्ट दिले रामाचे, महेश सरांची गाडी पडली असती, काय बाग पहिली गेली असते पूर्ण, काही मुळी चालू झाली असती लवकर ना त्याची. बरोबर आहे की पूर्ण माझी तोटा म्हणजे बाग धरलेला खर्च केला टोटल पूर्ण मग बाग फेरीच गेली असती. मग रामायगड कंपनीच्या प्रतिनिधी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं का? चांगलं मार्गदर्शन केलं. यावर्षी पण रेस्ट पिरियड पासून पिरियड चालू आहे. रेस्ट पासून सगळं मार्गदर्शन. मग रामाची प्रोडक्ट चांगली आहेत का? मला तर चांगला अनुभव आलेला आहे त्याचा. नक्की. मग इतर डाळिंब बागायतांनी रामायगड कंपनीची खतं वापरावीत का? आवर्जून वापरावी. आवर्जून वापरावी. रिझल्ट एक नंबर आहे. एक नंबर रिझल्ट आहे. म्हणजे सुरुवातीपासून विश्रांती काळापासून सुरुवाती काळापासून वापरावी त्याची. सुरुवाती काळापासून वापरा. सूरज रुपनर नाव आहे, पाटकुलूचे डाळिंबाची बाग आहे. 1200 रुपये. याच्या अगोदर 2 वर्ष झालं आपण म्हणजे सगळं रासायनिक चालू होतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात सेटिंग होत नव्हतं. आपण यावर्षी आंबेबार धरल्यामुळं भरपूर प्रमाणात कळी गळून गेली ती. सरांचं सगळं औषध वापरली, रामा मॅजिक, परत पाय समृद्धी, रूट मॅजिक, रामा मोदक. आता चालूला 50-70 सेटिंग आहे झाडावरती, 50-60. आता आपण जी चर्चा केली की डाळिंबीला म्हणजे दुर्लक्ष का होत आहे, तर ही परिस्थिती अशीच आहे. यांची सुरुवातीला यांनी डाळिंबीचे नियोजन केलं, पण डाळिंबीचं नियोजन जे केलं ते सगळ्यात चुकीचं केलं. ज्या ह्यांची ओळख होती आपली सुरुवातीपासून ओळख होती, डाळिंब धरायच्या अगोदर म्हणजे रेस्ट पिरियडला 1-3 महिने असतानाच आपली ओळख होती. पण तरी पण ह्यांच्या काय कारणास्तव किंवा कोणाच्या ऐकण्यावरून यांनी नियोजन स्वतः नियोजन केलं. पण ज्या टायमाला ह्यांना प्रॉब्लेम भेडसावा लागला, कळी निघणं नाही किंवा मुळी चालणं नाही किंवा ह्यांचं नियोजन होका लागलं, म्हणजे समजा यांचं सगळं ड्रिपचं नियोजन म्हणा किंवा बेडचं नियोजन म्हणा किंवा पाणी जिथं पडतंय त्याचं नियोजन, की ह्यांना जेव्हा प्रॉब्लेम यायला लागला त्या टायमाला यांनी रामाटेकला कॉल केला. बरोबर आहे? बरोबर आहे. तो प्रॉब्लेम तुमचा कसा सॉल्व्ह झाला? सॉल्व्ह झाला, काय अडचण नाही. नक्की. आणि जर रामाटेक तिथं पोहोचलं नसतं आणि जर आताची कंडिशन जर बघितली असती बागाची ह्या परिस्थितीमध्ये, ह्या वातावरणामध्ये, कारण पानगळ केल्यानंतर पावसाचं वातावरण आणि थंडीचं प्रॉब्लेम जे वातावरणात चेंज झालेत त्या चेंजमध्ये डाळिंब राहिली असती का? आता बाग सोडून देऊन आता नवीन छटाई चालू झाली असते. नवीन शाळा बरोबर ना. रिझल्ट टॉप आहे. सर्व्हिस कशी आहे रामाच्या टीमची? एक नंबर आहे. आठवड्यातून कोणच असं येत नाही की आपली बाग बघायला, आठवड्यातून 2-3 वेळा येते. बरं. आणि 2-3 वेळा त्याची व्हिजिट फी किती रुपये घेतात तुमच्याकडनं? काही सुद्धा नाही. नक्की? खरं का खोटं? व्हिजिट फी 1 रुपये घेत नाही. जी काय असेल त्या औषधाचं पैसे घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर डाळिंबामध्ये जर उत्पन्न काढायचं असेल किंवा डाळिंब जर पिकवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला संयम लागतंय आणि विश्वास लागतंय. जर संयम आणि हा विश्वास जर नसेल तर डाळिंब हे पीक कुणाचं सक्सेस होऊ शकत नाही. आताच्या कंडिशनला बघायला गेलं तर, आता त्याचं एक जिवंत उदाहरण बघायला गेलं तर ह्यांचं उदाहरण, ह्यांचं जी सुरुवात होती कंडिशनची बाग धरायच्या अगोदर, ह्यांचं एक त्या बागेमध्ये काम करण्याचं किंवा संयम आणि विश्वास नसल्यामुळे इतर कोणाचं ऐकणार, म्हणजे ह्याचं ऐक त्याचा फोन उचल, ह्याचं फोन उचल, त्याचं ऐक, ती म्हणणार इकडून माझा फोटो बघ, ती फोटो बघण्यात काय कंडिशन झाली ती बागाची? लय कंडिशन झाली ती, गाड्या चालू झाली 100%. आता बाकीच्यांची कंडिशन काय? मी जबाब सांगितलं, जी सांगते जी तुम्हाला फोन करते त्या बागाची कंडिशन बघितलं काय कंडिशन आहे? त्यांनी बाग छटाई चालू केली, त्याची सांगत होती ती. सांगायचं तात्पर्य आहे की शेतकऱ्यांचं इथं चुकतंय आणि शेतकरी एका गोष्टीवर जास्त विश्वास ठेवत नाही. कारण जोपर्यंत शेतकरी ही स्वतःच्या शेतीवर आणि मातीवर जोपर्यंत विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्याची शेती पिकत नाही आणि उत्पन्न बी निघणार नाही. कुठल्या पिकाला वापरले? डाळिंब पिकाच्या अगोदर ह्यांची बी ओळख करून देतो. हे सांगण्या अगोदर ह्यांची बी कंडिशन अशी, 2 वर्षापूर्वी ह्यांची आमची भेट झाली.
त्या टायमाला बी यांचा विश्वास नसल्यामुळे किंवा शेतीमध्ये लक्ष नसल्यामुळे यांचं पिकं मागच्या 2 वर्षाखाली डाळिंबीची फेल गेली. आणि मागचं पीक जी काढले ती पण त्यांनी सुरुवातीपासून नाही केलं, निम्म्यापासून केलं. निम्म्यापासून म्हणजे का केलं तर ज्या टायमाला ह्यांचं पीक असं वाटलं की ह्यांना फेल जातं आहे, माझं पैसे होत नाहीत किंवा माझा खर्च जादा झाला आहे, माझं खर्च वायपट जातं आहे, आता माझ्या हाताखालनं म्हणजे हात सोडून पीक गेलेलं आहे. त्या टायमाला जेव्हा भीती वाटायला लागली तेव्हा त्यांनी ऑफिसकडून म्हणजे रामाटेकर पळ काढला. त्या टायमाला यांची कंडिशन म्हणजे तिथून जे उत्पन्न वाढलं आणि पिकामध्ये जे बदल झाला ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ. रोगाला बळी गेली त्यानंतर 50% कुडाली चांगली, 5-7 लाख रुपये झाले. तर जर तुमची मानसिकता मागच्या 2 वर्षाखालचीच असली असेल तर ते 5-7 लाख रुपये तुम्हाला बघायला भेटलं असतं. झालं नसतं, 1 रुपया झाला, बागच फेल गेली. बागच फेल गेली. आता तुम्हाला कसं वाटतं, काय विश्वास आता तुम्हाला? रामाची खतं वापरत आहे भानुसाहेब शेंडगे साहेब. प्लॉट व्हिजिट कंपल्सरी करतात. प्लॉट व्हिजिटचे काय पैसे वगैरे घेतात का ते? औषधच घेतली, पैसे नाही. म्हणजे हे जर घेत नाही ना प्लॉट व्हिजिटचे पैसे, झाडा फिडा काय तसं घेत नाही ना? नक्की ना. रिझल्ट 1 नंबर. बर सीताराम जाधव सर. बर तुम्ही सीताराम जाधव सरांवरती विश्वास ठेवून केळी का लावली? ओळख आहे. बरं आता केळीत काय काय बदल जाणवला तुम्हाला? केळीत चांगला बरं. नक्की. मग रामायणची काय काय रासायनिक खताला खडा नाही, काय नाही. किती महिन्याची केळी? महिना झाला, 7 तारखेला करते, महिना झाला. 7 तारखेला महिना झालेला आहे. मग ह्या महिन्याभरात रासायनिक खत न टाकता रामायणची कोणती खतं वापरायला? शेजारला आपले केळी आहे, हा. त्यांचं रासायनिक चालू आहे. आपलं 30 लेवल आहे. 30 लेवल आहे. रिझल्ट 1 नंबर आहे. मग आता जे काय मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आपण फोन करून सांगितला हा. रिझल्ट 1 नंबर दिसला आहे. आपण पिंगरो, मोदक हा किंवा NPK, ज्ञानशक्ती हे सगळं वापरलेलं. आता मला सांगा, खरं सांगा सर, तुम्ही जर रामायण कंपनीची खतं जाधव सरांच्या माध्यमातून वापरली नसती केळीला तर पाहिजे तशी केळी महिन्यात दिसली असती का? नाही. नक्की. मग जाधव साहेब चांगले त्यावेळेस आपण लावणार त्यावेळेस लावायचे, त्यांना फोन करून सांगितलं करायला तुमचं साध्य फाईल म्हणून. येस. म्हणजे खतं बी चांगली, जाधव साहेब बी चांगले, दोन्ही बी चांगली आहेत. म्हणजे रामायण चांगली, बरं चांगली सर्व्हिस देते का? बरं जे शेतकरी बांधव तुम्हाला बघतात फोन केले की 2 दिवसांनी आपल्याकडे येते. नक्की. मग रामायणची खतं शेतकरी वापरावी का? काल त्यांचा फोन आला, आठवडा झाला फोन केला नाही मला तुम्हाला. होय ना, कालच फोन आलेला. म्हणजे सर्व्हिस चांगली, रिझल्ट चांगला आहे. तिला बागाची परिस्थिती काय होती, बाग किती वर्षाची होती आणि तुम्ही बागाकड बघितल्यानंतर रामाटेकची औषध का वापरायला चालू केली? माझं नाव नंदकुमार शाहू चिकणे, विविध अर्पण. आमची बाग छाटली होती. छाटल्यावर आम्ही 2दा इत्रेल मारलं. फुल कळी निघायची आणि गळायची. मग आता त्या टायमाला आम्ही बाग मोडाच्या हिशोबात होतो. मग सीताराम जाधव 3 वर्षाची बाग होती. मार्केटला माल किती वेळा घेतला? मार्केटला माल 3दा गेला पण 1 टन 1.5 टनाच्या वर मालच निघत नव्हता. किती झाडे टोटल तुमची? माझे टोटल 900 झाडं होती. त्यातले मी वैतागून निमिक बाग काढली होती. 500 झाडं. मग आता त्याला बी इत्रेल मारून 2दा इत्रेल मारलं होतं. कळी निघायची, एक तर नर कळी निघणार आणि परत मादी निघाली की ती बी गळणार. त्याला फुलकळीला कुजवे आता, मग पाकळी कुजव्या. मग तुम्ही रामायण कंपनीची कोणती खतं वापरली? त्या टायमाला परत जाधव साहेबाची गाठ झाली. साहेबाला म्हणलं आता आम्ही बाग काढालो. साहेब म्हणले तुम्ही बाग काढू नका, मी खात्री देतो म्हणले तुम्हाला. तुमची बाग नाही सक्सेस झालं माझ्याकडनं पैसे घ्या म्हणले. ह्या खात्रीवर आम्ही रामायग्रोचे सगळे वापरले. बायो समृद्धी, सृष्टी, डाळिंब स्पेशल. फुलकळी निघत नव्हती. ज्या टायमाला फुलकळी निघाली त्या टायमाला म्हणलं साहेब आपली बाग सक्सेस होते. कारण आमच्या बागाला 3 वर्ष फुलकळी निघत नव्हती. निघाली तर नरकळीच निघायची, प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस तुम्ही रासायनिक खतं मोकार वापरायचा? भरपूर. मग आता रामायणचं जाधव सरांच्या माध्यमातून चालू केल्यापासून रासायनिक खत कमी झालं का वाढलं? रासायनिक पूर्ण कमी झाले. आम्ही आता ही बायोसृष्टी, डाळिंब स्पेशल, निमकरण याचं प्रमाण वाढल्यापासून आमच्या बागाला बघा 150+ माल होता. सेटिंग मागच्या वर्षी उत्पन्न किती निघले? 8 लाख रुपये निघाले. 8 लाखाचं उत्पन्न निघाले. म्हणजे जिथं 3 वर्ष त्यांनी 1 टन 1.5 टन पैसे 3 वर्ष पैसे झाले. लय झालं 1.5 लाख रुपये 3 वर्षात. 3 वर्षात 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. आणि रामायणची ट्रीटमेंट वापरल्यापासून 8 लाख रुपये उत्पन्न. एका झटक्यात 8 लाख उत्पन्न झालं. मागच्या वर्षी वातावरण मे पासून पाऊस चालू झाला. वातावरण काय होतं? वातावरण माल चांगला होता
पण इतका पाऊस होता 16 मे पासून पाऊस चालू झाला होता. त्या पिरियडमध्ये आपला माल चालू होता. 120 रुपये किलोनं माल दिला. ही जर तुम्ही विश्वास जर ठेवला नसता आणि तुमच्या डोक्यात जर पहिलीच गिनगिन राहिली असते, तीच मानसिकता राहिली असते, तुमची मानसिकता जर चेंज केली नसती तर तुम्हाला 9 लाख रुपये बघायला भेटलं असतं. हे शक्य नाही. शक्य नाही. बागाला शेणखत टाकलं नव्हतं अजून. काहीच नाही. काय ना बाग छाटल्यावर इत्रेल मारल्यावर साहेबाची काळ. आता शेणखताचं महत्व कळत. मग आता रासायनिक खत जास्त पोती टाकणार का शेणखत बाकी जैविक जास्त वापरणार? जैविक आणि शेणखत. जैविक आणि शेणखत. रासायनिक खत लागणार नाही. नक्की 100%. उत्पन्न बघून हा शेजारी म्हणजे ह्यांचे शेजारी शेजारनी त्यांनी निर्णय घेतला की बाबा डाळिंबाची रामायग्रोटेक वापरायचे आणि तरच बाग आपली सक्सेस होते, मार्केटला माल जात नाही. हे विश्वास शेजाऱ्याचा माल मार्केटला गेलो त्यांच्या मनात निर्माण झाला. साहेब व्हिजिटला आल्यावर त्या टायमाला ही शेजारची मार्केट जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये आणि तुमच्या पिकाबद्दल आम्हाला जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही पाऊल उचलत नाही. आम्ही साहेबाचा पूर्ण सल्ला वापरला होता. बागत एवढं गवत राहायचं कंटिन्यू. शेजार बाजारी याचे म्हणाले बागत किती गवत आहे तुमच्या. पण त्या टायमाला व्हिजिटला आल्यावर ही धानाजीसाठी आलते आमच्या शेजारी. झाडावर माल 150+ माल होता. अजून सुद्धा पोट आहेत. कोणाला बघायचं असलं तरी काय अडचण नाही. पूर्ण असं इतकं झाड लकललेलं होतं. काय झाडं वजनी पडले आमच्या हलगर्जीपणामुळं. काय व्यवस्थाच केली नव्हती. आम्हाला मार्गदर्शन नसल्यामुळं आमचं नियोजन हुकलं होतं. मग म्हणल्यासारखं बरोबर आहे. पण शेतकऱ्याकडून 90% हलगर्जी होते, पण आळशीपणा जास्त 90% शेतकऱ्यामध्ये. खरं आहे की 100% खरं आहे. कारण नियोजन आता माहिती नसल्याशिवाय माणूस काय करणार. बरोबर आहे की. रिझल्ट 1 नंबर आहे. 1 नंबर. सर्व्हिस 1 नंबर आहे. मोबाईलची मुलाखत बघून तुम्हाला वाटलं की रामाच्या माणसाला फोन करावा. मग तुम्ही जाधव सरांना काय केला? फोन केला. आता 1.5 महिन्यामध्ये रामाची खतं वापरल्यामुळं, जाधव सरांचं कन्सल्टिंग केल्यामुळे तुम्हाला फायदा काय झाला 1.5 महिन्यामध्ये? तात्पर्य म्हणजे काय, पहिली बागेची फेल गेली मध्ये धरली होती, पूर्ण फेल गेली. यांचा फोन आला पहिल्यांदा की सर अशी बाग आहे, गेलो प्लॉट व्हिजिट केली. तुम्हाला काय सांगितलं आपल्याला कशावर काम करायचं आहे, म्हणजे आपण एकदा रेस्ट पिरियड आणि आपण डायरेक्ट लगेच इथरल मारलेलं नाही. आपण रेस्ट पिरियडवर काम केलं आणि परत नंतर इथरल मारलं. आताची बागेची परिस्थिती काय, म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस बाग फेल जाताना जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आहे का त्याच्यापेक्षा वेगळी? आता कळेनी काय चालू कळले काय सांगा. रिझल्ट 1 नंबर आहे. औषध 1 नंबर आहे. मग डाळिंब बागायला वापरावी का? वापरावे नक्की. ओके. त्याची बी कंडिशन तीच आहे. आता बऱ्याच जणांनी विचारलं की निमेटोडचा प्रॉब्लेम येतो, निमेटोडचा प्रॉब्लेम येतो. तसाच प्रॉब्लेम ह्यांच्या बागात झाला. अख्खं 6 ते 7 महिने बागेला निमेटोड. कारण बाग नानाचा फोन आलता ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट, म्हणजे ह्यांचं मार्केटमध्ये डाळिंब विकताना ह्यांचं दोघांची बोलणं झाल्यानंतर दादांनी नानाला नंबर दिला की असं असं रामाडेकचं तुम्ही बागा वापरा. मग त्या टायमाला ह्यांनी शेटपळमधनं आम्हाला कॉल केल्यानंतर आम्ही बघायला गेलं तर बाग इतरल मारलेली होती. कारण बाग धरलेली असल्यामुळे काहीच करता येत नव्हतं. कारण बाग इतरल मारल्यानंतर जवळजवळ 15-20 दिवस झाले. 20 दिवस झाले गेलं बघितलं तर बागाला फुल निमेटोड. मग आता काय करायचं? खर्च तर एवढा मोठा केलाय, बाग सोडता बी येत नाही, धरता बी येत नाही. तरी बी आम्ही आबदत कसं तर 7 महिने आबदलो तिला. पण नानाला प्रॉब्लेम सांगितला की कुठं चुकतंय, काय करतंय काय नाही ते सांगितल्यानंतर नानाने आता सुरुवातीपासून नियोजन केलं. आपण ऐकू त्यांच्याशी, म्हणजे त्यांची काय यशोगाथा आहे ती 7 महिन्याची. नमस्कार. शिवाजी बाबू माळी, शेटपळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. खरं तर बाग काढायचाच विचार होता. कारण पहिल्या मास्तांनी मधनं दांडी मारली आणि ते रासायनिक खताशिवाय दुसरं काय देत नव्हतं. वायतवून नकोच. परंतु ह्या दादांमुळं आम्हाला रामायणाची माहिती झाली आणि त्यांनी आमचा असा नंबर दिला आणि यांच्यावर विश्वास ठेवून काम केलं. तर आतापर्यंत माझ्या आयुष्यात म्हणलं तर 5.5 लाखाचं उत्पन्न झालं. 400 झाडात. आता ही चूक झाली आम्ही मान्य करू. कारण बाग न कुदळल्यामुळं बागाला बिलटोड राहिला. ती वाढच होणार. माल मुळ्या जी होत्या ती माल मरत जाऊ देण्यामुळं माल साईज लहान राहील आणि मालाचं वजन खूप कमी झालेलं आहे. त्यांचं ऐकलं असतं अजून उत्पन्न वाढलं. आता केलं व्यवस्थित. बाग कुदळी 400 झाडाचं नियोजन कसं केलं? 400 झाडाला बाग बनले, कुदळलं.
शेणखत टाकायचं चालू होतं शेणखत किती घेतलाय सांगा, शेणखत किती घेतलाय तेवढं सांगा. 6 टेलर आहे ते 400 झाड 400 झाडाला 6 टेलर शेणखत डाळिंबाच्या. सगळ्यात महत्वाचं आणि 7 महिने रामाटेकचे प्रोडक्ट वापरले. 7 महिन्यानंतर वापरल्यानंतर ज्या टायमाला बाग रेस्टवर सोडल्यानंतर कुठलं तुम्हाला प्रोडक्ट किंवा औषध सोडायची गरज पडली की आता बाग म्हणजे बागाची उंची हाईट झाडाच्या काड्या किती प्रमाणात वाढल्या म्हणजे झाडाला म्हणजे तुम्हाला जी औषधं तुम्ही 7 महिन्यात सोडली त्या औषधाचा तुम्हाला रिझल्ट कसा जाणवला, झाडाची कशी ग्रोथ कशी झाडं एकदम व्यवस्थित आहे. झाडावर काय अजिबात म्हणजे हे रोग नाही, गेल्या म्हणा हे म्हणा काही सुद्धा नाही, कटाकट बाग आहे. बरं, मग आता जे मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधव डाळिंब बागायत त्यांनी रामायणची खतं वापरावीत का? 100% वापरावे. वापरलं तर काय काय होऊ शकतं? फायदाच होऊ शकतो, तोटा तर होणार. तोटा होत नाही. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. ढेकळेवाडी म्हणून आहे मोहोळ तालुक्यातलं गाव आहे. तिथं आपण डाळिंबाचं पहिलं उत्पन्न काढलं होतं. त्या टायमाला आम्ही गाईची पूजा म्हणजे त्या टायमाला बैलपोळा होता. बैलपोळ्या दिवशी आपण शूटिंग काढलेली अजून यूट्यूबला शूटिंग. त्यानंतर ना त्यांनी दुसरं पीक काढलं, पण दुसऱ्या पिकाला ह्यांच्या दोघांमध्ये घरामध्ये ताळमेळ नसल्यामुळं पिकामध्ये एवढं म्हणजे जे म्हणावं असं आपण पहिल्या वर्षी जसं उत्पन्न काढलं तसं उत्पन्न निघलं नाही. पण त्यानंतर जर त्या चुका कळत गेल्या त्या आता सुरुवात म्हणजे आता बी तसेच सुरुवातीला बी तीच कंडिशन झाली. दोघांमध्ये ताळमेळ नसल्याने ह्याचा ऐक त्याचा ऐक किंवा इकडं गावात फिरल्यानंतर त्याच्याशी चौकशी कर, त्याच्या भागात जा ह्याच्या भागात जाण्यानं शेतकऱ्याचं जास्त हे होतं आहे म्हणजे दुर्लक्ष होतं आहे किंवा काय पण मनात विचार येतात किंवा ह्याच्या ऐकण्यानं शेतीचं जे उत्पन्न आहे ते घटत चाललेलं आहे किंवा नुकसान होत जास्त नुकसानीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर आपण ह्यांचं पूर्ण नाव आणि यांची कथा ऐकून घेऊ. माझं नाव रणजित सिद्धेश्वर चव्हाण, मी ढेकळेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. मी बाजारात पहिल्या वर्षीपासून पीक वापरतो, जेव्हा रोपं लावल्यापासून ही औषध वापरतो रामायण. पहिल्या वर्षी बाग चांगली 1 नंबर आली. पहिले दोघं होती, आता विषय शेवटपर्यंत दोघंच आहे, ती साहेब दादासाहेब आणि माणूस साहेब. आणि दुसऱ्या वर्षी जरा माल कमी निघाला होता, माल फुगला नव्हता, माल व्यवस्थित होता, माल फुगला नाही. कमी जरा वडील काय ऐकलं नाही, थोडं वडील दुसरं ऐकत होतं, कमी जरा अशी विषय होती. काय झालं, बाग इतरेला मारला आणि बाग जशी चूक केली मग आपल्या सागर साहेबांनी चूक केली, सागर साहेबांनी इतरेला मारल्यानंतर बाग कुदळून घेतली, चालून घेतली, मुळी तुटली आणि मुळी चालू व्हायला जवळजवळ 2-2.5 महिन्याचा कालावधी गेला आणि बाग त्यात सेटिंग झाली, ती परत साईज धरली नाही बाग, त्याच्यामुळे उत्पन्न कमी निघालं. आता कळीमध्ये बाग व्यवस्थित काढचं. आता झाडं किती झाडं आता जरा भरपूर चौथं. आता एका झाडाला 2 कॅरेट माल तयारी आता तशी चालू आहे. आपला माणसं पाणी सांगितलं तसं व्यवस्थित ड्रिप 2 फुटावर आहे, झाड आहे डबल 2 ड्रिपर आहे, एका झाडाला 4 ड्रिपर आहे, एक अर्धा तास चालू आहे पाणी, तसं व्यवस्थित चालू आहे. रामायटेक विषयी कसं काय वाटतं म्हणजे तुम्हाला? रामायटेकचे उत्पादनं वापरली तुम्ही, त्याच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही तुम्हाला रामायटेक सोडून तुम्ही इतर कुठले उत्पन्न वापरता? कधीच नाही आजपर्यंत. पहिल्या वर्षी जरा फायदा, दुसऱ्या वर्षी जरा फायदा अनुभव केला, परत काय नाही. नक्की चुका बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका येत असतात, पण प्रत्येक जण ती चूक आपली कबूल करत नाहीत. ती तर किंवा कुठल्या तर उत्पादनावर किंवा कुठल्या तर कंपनीवर लागतो आणि माझं पीक फेल गेलं, हे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण ह्याच्यासाठी जे उदाहरण दिलं, कारण अशा चुका आणि अशा प्रकार जास्त घडतात. कारण घरामध्ये म्हणजे जो बागामध्ये जो आपल्या शेतीचं उत्पन्न आहे त्यात जर तुम्ही 2-3 टाळक्याचं जर डोकं लावलं तर ते सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळे कुणाच्या तरी एका विचारानं जर चाललं, त्यांनी डाळिंबीचं पीक आहे, डाळिंबीच्या पिकामध्ये त्यांनी काकडीचं पीक केलं आणि काकडीचं पीक शेवटच्या स्टेपमध्ये होतं. पण ह्यांच्यामध्ये आता एक असा विषय होता की ह्यांना डाळिंब धरायचे आणि काकडी सोडतात. ज्या टायमाला ह्यांनी रामायटेकचं बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन सोडलं त्या टायमाला काकडीमध्ये असा बदल झाला की काकडी पूर्ण फुलं आणि मिडीच टाकायला लागली. पण ह्यांची अशी मानसिकता झाली की काकडी काढू वाटत नाही सोडल्यानंतर, पण डाळिंब तर दाराचं आहे कारण डाळिंबीमधनं आंतरपीक केलं. तर काय करणं ह्यांचा विचार म्हणजे ह्यांची म्हणजे मानसिकता. ज्या टायमाला यांनी बायोसमृद्धी सोडल्यानंतर रिझल्ट काय आला आपण ह्यांच्याकडून ऐकून घेऊ. रामायग्रोटीचं वापरलं आपण, बायोसमृद्धी वापरलं, रूट मॅजिक वापरलं, शेवटच्या टायमाला वापरलं होतं. लय माल लागला, भरपूर माल लागल्यामुळे काढू पण वाटत नाही. मग डाळिंब तर धरायला आलं तर मग ती काढून टाकलं शेवट डाळिंब धरायसाठी ना. मग ती काढल्यामुळं आता छाटणी केली, खत घालायला चालू आहे. नियोजन 1 नंबर चालू आहे. 1 नंबर चालू आहे. हां 1 नंबर. खत घालायला चालू आता, उद्यापासून खत टाकायला चालू करायचं आहे.
ककडीला जे बायोसमृद्ध सोडलं होतं त्याचा रिझल्ट एक नंबर आला. जे 2 वर्षे गुरगुर होते उत्पन्न वापरू का नको वापरू नको आता मानसिकता तयार झाली का पूर्ण? हा झाली. आता किती टक्के झाली? 90% झाली. 2 वर्षाखाली किती होते? काहीच नव्हती. काहीच नव्हते. तर चौकशी चौकशी करण्यात किती वर्ष गेले? 1 वर्ष गेली. 2 वर्ष जर घालवलं नसेल तर आणि मागच्याच वर्षी आपण लय झाला तो पण. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की विश्वास सगळ्यात महत्वाचा. हा जो परिसर आहे तो हा यांचा स्वतःचा आहे. त्या पाठीमागे यांची बाग आहे. ही बागेला आपण मागच्या वर्षी निम्म्यापासून म्हणजे सेटिंग झाल्यानंतर आपण सुरुवात केली होती. ह्याच्या सेटिंगपर्यंत यांचं नियोजन स्वतःचं वैयक्तिक होतं दुसरं. त्यानंतर यांची भेट झाल्यानंतर आपण ह्याचं नियोजन केलं. आता ह्याचं नियोजन आपण सुरुवातीपासून रेस्टपासून म्हणजे मागच्या वर्षी याला जे प्रॉब्लेम येतात ह्यांनी मगाशी सांगितलं साईजचा प्रॉब्लेम येतोय किंवा बरेच प्रॉब्लेम येतात. ह्या प्रॉब्लेमवर मात करण्यासाठी आपण यांना सुरुवातीपासून म्हणजे रेस्टपासून सुरुवात केलेली आहे. आता जर बघितलं तर बागाची कंडिशन जर बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. म्हणजे बागाचं नियोजन कसं असतं, छाटणी कशा पद्धतीने केली जाते आणि छाटणी कशा प्रकारे केली जाते, छाटणी कशा प्रकारे केल्यानंतर बाग कशा प्रकारे फुटते, पाण्याचं नियोजन कसं आहे, औषधाचं नियोजन कसं आहे हे तुम्हाला सगळं सविस्तर सांगतील. कारण ह्यांच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी आपण ही रोडच्या कडेला आपण हा एक डेमो प्लॉट बनवत आहे. म्हणजे डेमो प्लॉट म्हणजे हा फुकटचा प्लॉट नाही, हे सगळं म्हणजे ह्यांनी कष्ट करून बनवलेलं प्लॉट आहे. म्हणजे आज इथं या कार्यक्रमाला आज रामाराव ऑफिस उद्घाटन झालं आणि असाच कार्यक्रम आपल्याला सेटिंग झाल्यानंतर आणि या भागात हार्वेस्टिंगला 2 कार्यक्रम ते पण कशावर ह्यांचा जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर आणि रस्त्यावर म्हणजे रस्त्यावरचा प्लॉट असल्यामुळे आपण दाखवण्यासाठी रामारावच्या औषध उत्पादनामध्ये किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी आपण असाच ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम या ठिकाणी. परमेश्वर संदीपान बाबर, मग कोकरापूर तालुका मोहोळ. माझे डाळिंबीचं आता धरलेलं 4थं पीक आहे. त्याच्यापूर्वी 2 पिकाला माझा कन्सल्टंट होता प्रायव्हेट, त्याच्या सल्ल्यानुसार औषधं वापरत होतो. परंतु मला एवढा रिझल्ट वाटला नाही. असंच चर्चेत नाही एकदा रामाकडे औषधं वापरत होता. त्याच्या अनुभवातनं ते बघितल्यानंतर रिझल्ट बरे वाटले. त्यापासून मी ते आता पहिलं पीक काढलेलं आहे त्याचं, त्याला मला रिझल्ट बरा वाटला. त्याच कलर तुमचे ते रोगराई त्याला जरा कमी बळे पडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शेड्यूल ऑपरेट करतात. रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट आहे. मला आलेले जे शेतकरी बांधव या शेतकरी मेळावाला त्यांनी आपलं मार्गदर्शन घ्यावं का राबाडचं? अवश्य नक्की अवश्य. या मार्गदर्शनाचं एक महत्वाचं कळलं आहे की शेतकऱ्यांना मूळ माहीत नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे माती सुधारल्याशिवाय पीक सुधारत नाही. माती पैलवान झाल्याशिवाय पीक सुधारू शकत नाही. हे एक महत्वाचा मुद्दा सांगितला गेला. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मोहोळमध्ये कुठल्याही पिकावर कुठलाही प्रॉब्लेम असेल तुमचा किंवा कुठली बी अडचणी असेल कसला बी अडचणी असेल किंवा शेती करण्यामध्ये तुमची जर काय क्वेरी असेल तर तुम्ही अवश्य माझ्याशी कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 87 88 22 52 52. तो पुढचा शेतकरी बघितल्यानंतर मला कळेल की तो शेतीमध्ये राबायला कितपत तयार आहे, म्हणजे शेती करण्याची आवड किती आहे. तर त्या शेतकऱ्याची जर 1001% जर शेती करण्याची आवड असेल तर मी 1001 नाही 10,001% मी त्याला आमच्या रामाटेक प्रोडक्टची गॅरंटी देऊ शकतो. गॅरंटी देऊ शकता.